मतदारसंघात होते। मागे रोहित पवार म्हणले होते की भाजप आमच्या विरोधात घरचाच उमेदवार उभा करेल। आजच्या भेटीकडे कसं पाहता तुम्ही? माहीत नाही ते का गेले होते, काही राजकीय कारण नसेल, तिथं साखर कारखाना पण आहे त्यासाठी गेले असतील ते। राजेंद्र शिंगणेंचं जे नाईलाज असतं तिकडे जावं लागलं, पश्चाताप आहे की काही दबाव? माहीत नाही, माझी काही चर्चा झाली नाही त्यांच्याशी, काही संपर्क नाही झालेला। विशाल पाटलांनी आमदार अनिल बाबर यांच्या मुलाला समर्थन दिलं, आता ना काय म्हणतात मिठाचा खडा पडला म्हणावं लागेल का असं? शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचा मुलगा सुहास बाबर यांनी अपक्ष आमदार विशाल पाटलांनी समर्थन दिलं, मग महाविकास आघाडीत खडा पडला का मिठाचा? समर्थन दिलं विशाल पाटलांनी? नाही, काहीतरी कार्यक्रम असेल, त्यात काही भाषण केलं असेल, मला वाटत नाही की पक्ष म्हणून त्यांनी कुणाला समर्थन तसं दिलं असेल। मी काय म्हटले ते बघितल्याशिवाय बोलणं योग्य नाही। जुन्नरमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांना काळे झेंडे दाखवले, भाजपचे पदाधिकारी। कारण काय? कारण त्याचं म्हणणं होतं की हे महायुती वाढवत नाही, केवळ स्वतःचा पक्ष वाढवत आहेत आणि पालकत्व व्यवस्थित हाताळत नाहीत पुण्याचं। तिथल्या स्थानिक प्रश्नावर असेल ते, काय मला माहीत नाही काय। टाइम्सचा सर्वे आला दादा साहेब, आज टाइम्सचा एक सर्वे आला निवडणुकीपूर्वीचा सर्वे, त्याच्यामध्ये महाविकास आघाडी आणि महायुती दोघांनाही बहुमत दाखवत नाही, तर भाजप सर्वात मोठा पक्ष दाखवत आहे त्या सर्वेमध्ये। नाही, आता कसं आहे की अनेक सर्वे येतील आता, आणि काही सर्वे मॅनिप्युलेटेड असतील, काही खरे असतील। आता नक्की खरे कुठले हे सांगता येत नाही, पण अजून बराच वेळ आहे निवडणुकीला, 2-3 महिने जाणार आहेत, त्यामुळं बराच काळ आहे, लोकांची मतं हळूहळू वेगळी होऊ शकतात, त्यामुळं एकदम एखाद्या सर्वेवरून निष्कर्ष काढणंही मुश्किल आहे। ह्या टप्प्याचा शेवट आहे सर, कसा रिस्पॉन्स आहे, पुढचा टप्पा कसा सुरू होईल? रिस्पॉन्स प्रचंड आहे, फार चांगला आहे। आज हे पाऊस येणार याची माहिती असल्यामुळं बंद सभागृहात हा कार्यक्रम घ्यावा लागला, नाहीतर गावातच कार्यक्रम हा मोठा झाला असता, कारण प्रेडिक्शन होतं की पाऊस पडेल आणि तसं तो पडला, आपण बघितलं। त्यामुळं प्रचंड प्रतिसाद आहे। कालच्या सभा आपण बघितल्या तर फार चांगला प्रतिसाद लोकांनी वसमतला दिला, आमच्या परभणी जिल्ह्यातल्या बाबाजानी दुराणींच्या तिथं दिला, विजय भांबळेंच्या तिथं दिला। प्रचंड प्रतिसाद आहे, लोक उत्साही आहेत आणि वाट बघतात। मराठा समाजाला नेतृत्व करायचं आहे, त्यांना आरक्षणाची काय गरज आहे असं एक संभाजी भिडेंचं वक्तव्य आहे। कसलं आरक्षण घेऊन बसला, तुम्हाला तो देश चालवायचा आहे, या वक्तव्याकडे कसं बघतात? नाही, ते काय नक्की बोलले, त्याचा रेफरन्स काय हे बघितल्याशिवाय बोलणं योग्य नाही। अजितदादा काही वेळापूर्वी म्हणले की लोकसभेसारखा दणका जर दिला तर हे जे योजना आहे ते सगळे बंद होणार आहे आणि महायुतीला साथ दिली तर योजना सुरू असणार आहे। दबाव टाकतायत का अजितदादा मतदारांवर? बरोबर आहे, कारण एवढ्या योजना जाहीर करूनही दणका बसेल ही शंका असल्यामुळं ते बोलत आहेत, पण मी आपल्यामार्फत महाराष्ट्रातल्या जनतेला आश्वासित करतो, काही बदल होणार नाही, उलट याच्यापेक्षा चांगल्या योजना आम्ही जनतेपर्यंत पोहोचवू।